दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, की पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरता म्हणून आता सर्वच राजकीय गटातटांनी, पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. सत्ताधारी म्हणून अनेक वर्ष काम पाहणाऱ्या परिचारक गटाला शह देण्याकरता म्हणून परिचारक विरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न पंढरपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मध्यंतरी नगर परिषदेवर जवळपास 3 वर्षाहून अधिक काळ प्रशासकीय राज्य असल्यामुळं या काळामध्ये परिचारक विरोधकांनी सुद्धा चांगलीच कंबर कसली होती आणि त्यांनी या काळामध्ये एक वज्रमूठ बांधून परिचारकांच्या विरोधामध्ये नगरपालिका लढवायची याकरता म्हणून तयारी सुरू केली. आता जेव्हा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, अशा वेळी मात्र आता बैठकांना भरपूर ऊत आलेला आहे. परिचारकांच्या विरोधामध्ये लढण्याकरता म्हणून सध्या अनेक जण इच्छुक आहेत. परिचारक गट नगराध्यक्ष पदासाठी कोणाला उमेदवार देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा ह्याबद्दल विचार करतील परिचारक. मात्र त्यांच्याकडे लढण्याकरता अनेक जण इच्छुक आहेत. पंढरपूर नगर परिषदेचं नगराध्यक्षपद हे महिला खुल्या गटाकरता आहे आणि त्यामुळं इथून लढण्याकरता अनेक जण इच्छुक आहेत. परिचारकांकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावर सुद्धा विरोधकांचा उमेदवार ठरणार आहे. अशा स्थितीमध्ये माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि मनसे नेते दिलीप धोत्रे याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी अगोदर बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी अनेकांशी याबाबत चर्चा केलेली आहे. नागेश काका भोसले यांच्या पत्नी साधनाताई भोसले या जवळपास 7.5 वर्ष पंढरपूरच्या नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. सर्वाधिक जास्त काळ मागं त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं. मात्र यात सध्याची जर नागेश काका भोसले यांची तयारी पाहिली तर ते परिचारकांच्या विरोधात सुद्धा निवडणूक लढवू शकतात. म्हणजे परिचारक जे उमेदवार देतील त्या विरोधात सुद्धा निवडणूक लढवू शकतात. कारण परिचारकांनी अद्यापही आपले पत्ते ओपन केलेले नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरीताई धोत्रे या सुद्धा या पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करतायत. आणि दिलीप धोत्रे यांना खरं तर येथील निवडणूक लढवायची होती. मात्र आता इथली जागा ही महिलेकरता राखीव असल्यामुळं माधुरीताई धोत्रे हे या निवडणुकीमध्ये त्यांनाही उतरवण्याची शक्यता आहे. नागेश काका भोसले आणि दिलीप धोत्रे हे दोघं चांगले मित्र आहेत. अशा वेळी आता कुठला मित्र आपले जागेचा त्याग करणार आणि मैत्री जपणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. याचबरोबर या मतदारसंघातून लढण्याकरता म्हणून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांचंही नाव आघाडीवर आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रणिता भालके या पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी त्यांचे पती भगीरथ भालके यांचा जोरदार प्रचार केलेला आहे आणि त्यांचा जनसंपर्क पण चांगला आहे. त्यामुळं भालके, नागेश काका भोसले, अभिजित पाटील, दिलीप धोत्रे ह्या सगळ्यांनी एकत्र यावं आणि परिचारकांच्या विरोधामध्ये एक मोठी मोठ बांधावी, चांगला उमेदवार द्यावा याकरता म्हणून सुद्धा परिचारक विरोधकांच्या हालचाली सुरू आहेत. अशा वेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून मात्र तिढा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आता नागेश काका भोसले आणि दिलीप धोत्रे हे दोघं तर अनेक वर्षांचे मित्र आहेत. जरी त्यांचे पक्ष वेगळे असले तरी त्यांच्या मैत्रीमध्ये कधी अंतर आलेलं नाही. अशा स्थितीमध्ये आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी साधनाताई भोसले निवडणूक लढवणार की माधुरी धोत्रे यांच्या पाठीशी आपली ताकद लावणार हे पाहणं येणारा काळ ठरवेल. आणि सध्या तर मात्र धोत्रे, भोसले त्याचबरोबर आमदार अभिजित पाटील यांनी निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केलेली आहे आणि परिचारक विरोधकांची मोड बांधण्याचं काम सुरू केलं आहे.